श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महानगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा थकीत पगारासाठी काम बंद आंदोलनाचा इशारा। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा संपन्न। दलित चर्मकार समाजाच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी। आणि प्रगती महिला मंडळातर्फे धुळे होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन करण्यात आली मतदान जनजागृती। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील कचरा उचलणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी महिन्यापासूनचा पगार देण्यात आलेला नाही, म्हणून थकीत पगार द्यावा तसेच घंटागाड्यांची दुरुस्ती करावी यासाठी धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेतर्फे काम बंद आंदोलनाचा इशारा देत आयुक्तांना निवेदन देण्यात आले। घंटागाडी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यापासून पगार दिलेला नाही, म्हणून घंटागाडी कर्मचाऱ्यांतर्फे सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले। याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की घंटागाडी कामगार हे आरोग्य विभागाशी निगडीत आहेत। कर्मचारी जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन घंटागाडीमध्ये कचरा जमा करून विल्हेवाट लावण्याचे काम करत असतात, तरी देखील प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पगार मिळालेला नाही। कर्मचारी आरोग्य विभागाशी निगडीत असल्यामुळे त्यांचा पगार महिन्याच्या 5 तारखेपर्यंत होणे बंधनकारक आहे, तरी देखील ठेकेदारावर प्रशासनाची वचक नसल्याने मनमानी कारभार चालू आहे। अनेक महिन्यांपासून घंटागाडी नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। घंटागाडीचे चालू गाडीत कधी ब्रेक फेल होतात तर कधी टायर जुने असल्यामुळे पंक्चर होतात। अशा परिस्थितीत घंटागाडी कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे। घंटागाडीची नादुरुस्ती व्यवस्था शहरात ठिकठिकाणी कचरा उचलावा यासाठी महानगरपालिका यांच्याकडून 80 घंटागाड्या त्यावेळेस सुरू होत्या, परंतु आज ठेकेदार त्याच्या मनमानीनुसार फक्त 58 घंटागाड्या चालवत आहे। त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचरा दिसून येत आहे। या कारणास्तव धुळे शहरातील नागरिक संतप्त होताना दिसून येत आहेत। त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा निवेदनात दिलेला आहे। यावेळी LR राव, राहुल आहिरे, सिद्धार्थ देवरे, प्रवीण चौधरी, समाधान खैरनार, अजय साळवे, मनोज साळवे, सचिन वाघ, आनंद लाटे, हितेश बैसाने, शंकर जाधव, अमोल सिरसाट, ललित बोरसे आदी उपस्थित होते। 8/4/2024 रोजी धुळे शहरातील धुळे महानगरपालिकेत निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन CIB संघटनेतर्फे आम्ही दिलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून आम्हाला पगारासाठी चकवाचकवी चालू आहे आणि आम्ही आयुक्त मॅडमांना विचारण्यात आलं की मॅडम असं का होतं, पण मॅडमांनी सांगितलं की आम्ही वेळेवर ठेकेदाराला बिल देतोय, पण बिल दिले असल्याने पण ठेकेदार आम्हाला बिल पे करत नाही, पण पगार लवकर करत नाही। विचारात मागचं काय कारण आहे या आयुक्त मॅडमांनी आम्हाला सांगितलं आहे, पण तरी आम्ही ठेकेदारांना विचारपूस केली तर ठेकेदार म्हणतो की मॅडमांनी बिलावर सही केली नाही। अशी फसवाफसवी अनेक दिवसापासून चालू आहे। 2 महिने झाले तरी पगार नाही। फेब्रुवारी आणि मार्चचा पगार आम्हाला दिलेला नाही, अद्याप दिलेला नाही। तरी मॅडमांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि निवेदनानुसार मॅडमांना सांगितलं आहे की आज पगार कुठल्याही परिस्थितीत आज आमचा पगार झाला पाहिजे। मॅडमांनी आम्हाला 5 तारीख दिली होती, पण 5 तारखेला सुद्धा ठेकेदाराने आम्हाला पगार टाकलेला नाही आहे। आणि जर असं चालू राहिलं तर आज CIB संघटनेतर्फे मात्र आम्ही धुळे शहरात तीव्र आंदोलन करू आणि नगरपालिकेला आंदोलनाने घेऊन घेऊ हे आम्ही जाहीर करतो। आणि आयुक्त मॅडमांनी आणि ठेकेदारांनी लवकरात लवकर पगार करावा याची नम्र विनंती। आणि गेल्या अनेक दिवसापासून सण आहे, रमजान महिना चालू आहे आणि थोड्या दिवसात तोंडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, तर सगळे सर्व धर्म समूहाचे लोक आणि सगळ्या जाती धर्माचे लोक इथं कार्यरत आहे। आणि अशा वेळेस जर पगार होत नसेल तर या धुळे शहरातील कामगारांची मरवणूक आहे आणि धुळे शहराची कामगारांची फसवणूक होत आहे या धुळे महानगरपालिकेतर्फे आणि ठेकेदारातर्फे। तर याच्यावर काही ना काहीतरी कारवाई करावी आणि आयुक्त मॅडमांनी सदर लक्ष देऊन सगळ्यांचा पगार वेळेवर होईल असं निवेदनातर्फे आम्ही त्यांना सांगितलं आहे। आता आयुक्त मॅडमांनी सांगितलं आहे की आम्ही वेळेवर सगळं व्यवस्थित करून देऊ आणि सगळं व्यवस्थित केल्यानंतर आम्ही तुम्हाला समजून सांगू। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळेतर्फे जुने धुळे परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त
जुनदेळे परिसरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली. शिबिरात जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे रुग्णांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. सदर शिबिराचा परिसरातील 400 ते 500 नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात जवाहर मेडिकल फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी हेमंत पाटील, डॉक्टर सावनी डोळे, डॉक्टर मोहम्मद मुस्तफा, डॉक्टर रेबेका, डॉक्टर नेहा शर्मा, डॉक्टर मोहित मस्के, डॉक्टर शुभम निकम, आरोग्यमित्र फिरोज खटिक यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी हनुमंत वाडिले, हिलाल माळी, सुशील महाजन, BN बिरारी, दिलीप देवरे, गुलाब माळी, विलास माळी, प्रकाश महाले, रत्नाकर माळी, किशोर माळी, महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, कार्याध्यक्ष विजय सूर्यवंशी, माजी अध्यक्ष राजेंद्र माळी, भिकन बाविस्कर, विजय माळी, प्रफुल्ल वाघ, सुनील माळी, सुनील जाधव, महेश भवरे, कुशाल खैरनार, राहुल सोनवणे, बाबूलाल पाटकरी, अनिल काळे, आकाश जगताप, राकेश माळी, हर्षल माळी, एकनाथ माळी, संभाजी मराठे, बिपिन रोकडे व समितीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. करण्यात आलेला आहे. या आरोग्य शिबिरासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनची पूर्ण तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याला जुन्या धुळ्यात इथे उपलब्ध झालेली आहे. आरोग्य शिबिरासाठी यामध्ये स्किन स्पेशलिस्ट आहेत, जनरल फिजिशियन आहे, ऑर्थो डॉक्टर आपल्याला उपलब्ध झाले आहेत आणि विशेष म्हणजे आपण नेत्ररोग शिबिर पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तरी परिसरातील बहुसंख्य नागरिकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त आरोग्य शिबिराचा लाभ या ठिकाणी लाभार्थी कसे घेतील या पद्धतीचे नियोजन सर्व समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय उत्साहाप्रमाणे केलेलं आहे. या शिबिरासाठी वेळात वेळ काढून पदाधिकारी माळी समाजाचे असतील, सर्व समावेशक असतील, सर्व पदाधिकारी आज वेळात वेळ काढून इथे शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपलब्ध झालेत. तसेच परिसरांच्या नागरिकांना एक आरोग्य शिबिराचा आणि आज धावपळीच्या दुनियात जे महत्त्वाचा विषय झालेला आहे त्यासाठी समितीने असा निर्णय घेतला होता की एक आपण आरोग्य शिबिराचं नियोजन या ठिकाणी करू आणि समाजातील सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक यांचा विचारविनिमय करून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज समितीच्या वतीने आज जुने धुळे परिसरात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी आणि सर्व शहरातून आवाहन करण्यात येते की या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी ठीक 4 वाजता आपण जुने धुळे परिसरापासून तर महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापर्यंत एक भव्य दिव्य असं रॅलीचे आयोजन केलेलं आहे. तरी या रॅलीसाठी सर्व समाज बांधवांनी तसेच फुले प्रेमींनी या रॅलीत सहभाग घ्यावा ही विनंती. धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयात अध्यक्ष तथा सभापती धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी संपन्न झाली. धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती धरती देवरे यांच्या कार्यालयात त्यांच्याच अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी संपन्न झाली. सभेत विषय पत्रिकेवर एकूण 5 विषय घेण्यात आले होते. लोकसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने मोजक्याच विषयांवर चर्चा होऊन सभा आटोपली. यावेळी अध्यक्ष धरती देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी CY पवार यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते. धुळे येथील दलित चर्मकार समाजाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करीत मारहाण करणाऱ्यांवर बलात्कारासह अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रीय चर्मकार समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे येथील दलित चर्मकार समाजाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करीत मारहाण करणाऱ्या सचिन पवार व त्याच्या साथीदारांवर बलात्कारासह अनुसूचित जाती जमाती ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी धुळे जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की चर्मकार समाजातील LLB चे शिक्षण घेत असलेली दक्षता नरेंद्र अहिरे राहणार धुळे हिचे दिनांक 5/4/2024 रोजी साक्री रोड संत नरहरी मंदिराजवळ दुपारी 2:54 वाजता सचिन अशोक पवार राहणार साक्री रोड मिनाई हाऊसिंग सोसायटी सुयोग कॉलनी मागे व एक अनोळखी मुलगा अशा दोघांनी 4 व्हीलर गाडीत अपहरण करून अज्ञातस्थळी नेऊन सदर मुलीवर अत्याचार करीत बेदम मारहाण करून बेशुद्ध अवस्थेत सोनगीर लगत महामार्गावर सोडून पळ काढला. मुलगी हॉस्पिटल धुळे येथे ॲडमिट आहे. सदर घटना अत्यंत लज्जास्पद असल्याने चर्मकार समाजात संतापाची लाट आहे. दिनांक 5/4/2024 रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून अद्यापपर्यंत आरोपीला अटक झालेली नाही. सदर आरोपीवर बलात्कार, अनुसूचित जाती जमाती ॲक्ट व स्त्री अत्याचारानुसार गुन्हा दाखल होऊन आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी
अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी बिवसन आयरे, विशाल वानखेडकर, देवेंद्र जपसरे, डॉक्टर जयश्री वानखेडे, नंदिनी सैंदानकर, सुनील कुमार सूर्यवंशी, राम कानडे, शरद गांगुर्डे आदी उपस्थित होते। धुळे शहरामधील चर्मकार समाजाच्या एक LLB शिकणारी विद्यार्थिनी, तिचा विद्यार्थिनी दक्षता नरेंद्र आयरे हीच त्याच कॉलनीत राहणारा पवार नामक मुलाने अपहरण करून 4 व्हीलर गाडीत त्याला घेऊन जाऊन अपहरण करून अज्ञातस्थळी नेऊन स्त्री अत्याचार केला व तिला बेदम असे मारहाण निवस्त्र करून केलेला आहे। अशा लज्जास्पद घटना या धुळे शहरात घडलेली आहे। सदर विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिनांक 5/4/2024 रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून सुद्धा अद्यापपर्यंत आरोपी अटक झालेले नाहीत आणि त्यांच्या या कॉलनीमध्ये ह्या व्यक्तीने दहशत निर्माण केलेली आहे। त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा दहशत निर्माण केलेली आहे। त्यांना सुद्धा सहआरोपी करून अटक झाली पाहिजे आणि या चर्मकार समाजाच्या मुलीस न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून निवेदन दिलेलं आहे। त्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। प्रगती महिला मंडळ देवपूर धुळेतर्फे भूषण कापडणे प्रस्तुत धुळे होम मिनिस्टर कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली। धुळे शहरातील देवपुरातील प्रगती महिला मंडळाच्या वतीने भूषण कापडणे नाशिक प्रस्तुत धुळे होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेऊन त्याद्वारे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली। कार्यक्रमात शहरातील सुमारे 400 महिलांनी सहभाग नोंदविला। मतदान जनजागृतीसह महिलांची रस्सीखेच स्पर्धाही यावेळी झाली। येत्या 20 मे रोजी धुळे मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे सर्व महिलांनी तसेच आपले घरातील व नातेवाईक मतदारांनी मतदान करून देश बळकट होण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। त्यामुळे आम्ही होम मिनिस्टर कार्यक्रमासोबत शासनाची जनजागृती होण्यासाठी 20 तारखेला लोकसभेचे मतदान आहे। त्यासाठी आपण सर्व सखींनी 20 मेला शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे। तरी वेळात वेळ काढून सर्वांनी मतदानासाठी अवश्य जावे। जाताना आपल्या घरातील सदस्य आणि शेजारील पाहुणे मंडळी यांना सुद्धा सोबत न्यावे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। महानगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा थकीत पगारासाठी काम बंद आंदोलनाचा इशारा। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा संपन्न। दलित चर्मकार समाजाच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी। आणि प्रगती महिला मंडळातर्फे धुळे होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन करण्यात आली मतदान जनजागृती। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।